मित्रांनो, संगमनेरची खाद्य भ्रमंती करता करता आपण पोहोचलो आहे संगमनेरच्या कचेरीजवळ कुदळ मिसळ या ठिकाणी। जसं आपण मागं पाहत आहोत, ही आहे कुदळ मिसळ आणि ह्या कुदळ मिसळचा ह्या संगमनेरमध्ये खूप मोठा इतिहास आहे। कारण ही मिसळ अशी तशी मिसळ नव्हे, तर ही 3 पिढ्यांनी परंपरा चालत असलेली मिसळ आहे। जवळजवळ यांना 50-55 वर्ष ह्या ब्रँचला झालेले आहे, अशी ही मिसळ आहे। तर चला आपण ह्या संगमनेरच्या पारंपरिक अशी चालत आलेली कुदळ मिसळ कशी बनते आणि लोक इथं काय येतात एवढ्या आवडीने खायला, आणि काय या मिसळची एक खास लेवल आहे, एक विशिष्ट चव आहे, ही आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आणलं आहे संगमनेरच्या कुदळ मिसळजवळ। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया ह्या कुदळ मिसळची कशी आत्तापर्यंत यांनी परंपरा जपलेली आहे। ऐकलंय का ह्या कुदळ मिसळची 3 पिढ्यांची परंपरा आहे, त्याची सुरुवात कशी आहे? सुरुवात 1976 आमचे सासऱ्यांनी सुरुवात केली आणि मग तीच तोच फॉर्म्युला आम्ही 3री पिढी, आता ही मुलाची 3री पिढी, आमची 2री, आता मुलगा आमच्या नंतर, तर तोय ते शिकला आणि तीच चव तीच टेस्ट। असं काय वेगळं करते हो कुदळ मिसळ, का एवढ्या 3 पिढ्याची परंपरा आणि आज लोक म्हणजे जुळालेले आहेत? हो, म्हणजे सगळं आम्ही घरी करतो, मठ भिजवण्यापासून सगळा माल पण घरी, मठ पण घरी भिजवतो आणि विशेष म्हणजे सगळं आम्ही गावरान पद्धतीचं वापरतो, गावरान मठ वापरतो आणि आलं लसूण सुद्धा आमचा गावरान असतो आणि प्युअर शेंगदाणा तेल वापरतो। हां, आणि विशेष म्हणजे मिक्सरचा अजिबात वापर नाही। हां, मिक्सर नाही, सगळं दगडी कुंडीमध्ये कुटून सगळं वापरतो। हो, आजही घरी बघायला या। अरे बापरे, मिक्सरचा वापर? मिक्सरचा वापरच नाही, अजिबात नाही, मिक्सरचा वापर नाही। हे मसाले वगैरे कोण? हो, घरीच करतो आम्ही सगळं घरी। हो घरी। आता एवढं सगळं मग होतं का आजच्या काळात? हो, करावंच लागतं, पारंपरिक पद्धतीने। आणि लाल मसाल्याचे असतात? लाल मसाले, हो। विकतचा मसाला कुठलाच नाही, सगळे घरगुती मसाले। म्हणजे सगळं, आणि तुमचं जे मटेरियल वगैरे ते पण घरीच। हो, मालक आम्ही घरी करतो आणि बेसन, हिरा बेसन आणि सनराईज तेल तळण्याला, हो, आणि मिसळीसाठी फोडणीला आमचं प्युअर शेंगदाणा तेल। ही गोष्ट जी आहे ती कुदळ मिसळला ह्या लेवल पर्यंत आणलेली आहे। हो, आणि मठ मात्र गावठीच, मठ साधे मठ नाही, गावठीच मठ। किती महाग? हो, आणि लसूण पण गावरान लसूण, ते जरी महागाई जरी झाल्या ना तरी तेच्या जनरेशनला ही कुदळ मिसळ ही एकदम उत्तम मिसळ आहे आणि खाण्यासाठी खूप छान आहे। इथून भरपूर लोक येतात इथं मिसळ खायला आणि शक्यतो सगळी बाहेरची लोक आणि आपले लोक सगळी इथं असतात। बाहेरच्यापेक्षा या मिसळमध्ये एक अतिउत्तम प्रकारचा एक स्वाद येतो, जे आपण खाऊ शकतो आणि आपल्याला शरीरासाठी हेल्दी पण आहे। तुम्ही बघू शकता मिसळमध्ये काय काय दिले, एकदम शेव वगैरे सर्व प्रॉपर आहे, सगळं म्हणल्याप्रमाणे आहे। आपल्याला जसं मागू तशी त्यांची सर्व्हिस पण देतात ते आपल्याला, आणि खूप चांगली मिसळ आहे आपल्याकडे। तुम्ही पण भेट द्या, आम्ही पण भेट देतो। नाथखोळा मिसळ आहे। नाथखोळा मग विषय हार्ड आहे एकदम मिसळचा। रस्सा असा वेगळा द्यायचा? हो, आणि ही स्पेशल तर्री। अच्छा, याच्यावर तरी आहे ना? म्हणजे मला तरी वाटतं की गेले आम्ही खूप म्हणजे 5-6 वर्षातून मी खातोय आणि आम्ही रेग्युलर दर हप्त्याला आमची 2 चक्कर असतील। मंगळवार आमचा फिक्स असतो, मी आणि महेश शेटपाडतानी फिक्स कस्टमर। या मिसळची एक खासियत एक काय आहे तर की याचा त्रास आम्हाला कधीच होत नाही, कितीही खाल्ली तरी नेक्स्ट डे काही त्रास नाही होत, काही नाही, टेस्ट एक नंबर आहे। आपल्या संगमनेरकरांसाठी काय मेसेज देणार? नक्की या, नक्की टेस्ट करा, सुंदर मिसळ आहे, म्हणजे सर्व्हिस कर खूप चांगली जातात। आज महेश शेटचा वाढदिवस आहे। अच्छा, पडताळणी शेटचा वाढदिवस आहे? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम। थँक्यू, धन्यवाद। माझे जे पण इथं मित्र येतील कुदळला त्यांना माझ्याकडून मिसळ बिल घेऊ नका कोणाचं। अच्छा, डायरेक्ट आज ओपन मित्रांसाठी नाही तर बोर्ड लावतील। ऍक्च्युली म्हणजे आपल्या संगमनेरमध्ये अनेक मिसळ दिग्गज आहे, पण कुदळत मिसळ का खावी, काय वाटतं तुम्हाला? नाही, चांगली मिसळची टेस्ट चांगली आहे आणि खाल्ल्यानंतर परत घरी पण जेवता येतं। अच्छा, हा, हेवी नाही लागत एकदम, चांगली तशीच मिसळ पाहिजे, पचनाला चांगलं असं म्हणायचं।
स्वादिष्ट आहे पचनाला. स्वादिष्टच आहे, स्वादिष्ट शिवाय येतच नाही. तुम्ही व्यापारी बुद्धीचे माणसं आहात तर काय आपल्या संगमनेरकरांना काय मेसेज देणार? काही नाही, माल पण माझ्याकडूनच घेता, माल फार चांगल्या क्वालिटीचा वापरता, हे मला माहिती, सगळा A1 माल लागतो, त्याच्यामुळे मी म्हणतो का यायला पाहिजे यांच्याकडे, कॉम्प्रोमाइज नाही करत ते. ओके, हे तुम्ही म्हणजे गॅरंटेड. त्यांचा सगळ्या मालाची खरेदी पडताना मिल कासारवाडी इथूनच असते. अच्छा, म्हणजे गॅरंटी आहे. बेसन सगळ्या क्वालिटी A1 हिरा बेसन क्वालिटी वापरणं त्याचं हायएस्ट रेट आहे. मठ पण एकदम गावरान सेलमचा जो सर्वात महाग मठ आहे, म्हणजे 170चे भाव झाले तरी पण त्यांनी तो मठ सोडला नाही, जे 90 रुपये भेटत होते भाव वाढल्यामुळे, पण त्यांनी तोच वापरला, क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही केलं. आणि त्याच्यामुळे म्हणजे कधी पण आलं तर वेटिंग असते इथं. वेटिंग असते. टेस्ट कस्टमर आमच्याकडून खूप बाहेरून येतात, पुन्हा मुंबई इकडं व्हिजिट झाली ना की ते अगदी कुदळ मिसळ पहिल्यांदा कोणी पाहुणे रावळे जरी आले ना तरी आम्हाला फोन येतो, "हो पाहुणे आलेले मिसळ खायला येऊ का?" हां हो, मग येतात. मग ते सेलिब्रिटी वगैरे काय आले का आपल्या इथं असं? सेलिब्रिटी आता बरेच येऊन गेले बरं का. सांगा. मराठी सेलिब्रिटी बरेच येऊन गेले. आता इथं कार्यक्रम होतात मालपाणी लॉन्सला वगैरे, मग येऊन जातात. आपली ही सुरुवात किती वाजता होते? सुरुवात सकाळी 8 वाजता. 8 वाजता. आणि किती 8 ते 1-1:30 पर्यंत चालते. आणि त्यानंतर 4 वाजता भेळीची गाडी असते गार्डन पाशी. अच्छा, गार्डन पाशी भेळीची गाडी पण लागते. 4 ते 8:30 पर्यंत गाडी. गुड मॉर्निंग, नमस्ते. नमस्ते. या कुदळची मिसळ खायला हो, नक्की. काय वेगळं पण काय वाटतं या मिसळमध्ये? अलग क्वालिटी वाटते खायला, ते अशी कशी मस्त वाटते. ती संगमनेर राहिलो तर इथंच मिसळ खाणार. अच्छा, हो, मगच घरी जाणार, असा घरी जाणार नाही. मी यांना जॉईन झालो म्हणजे माझ्या अंदाज कमीत कमी 10 ते 12 वर्षाच्या. आणि पहिलं यांचं हॉटेल तिकडं होतं, आता इकडं आलेलं आहे. 10-12 वर्षापासून यांची मिसळ खाण्याच्या मिसळ घरी जात नाही. मी गेल्या 40 वर्षापासून कुदळ मिसळचा चाहता आहे. यांच्या आजोबापासून मी जुन्या आपलं कचेरीचं तिथं जे दुकान होतं समोर, तिथं मी चिनी मातीच्या प्लेटमध्ये यांची मिसळ खायचो. आणि त्यावेळेस मला मिसळ भेटायची फक्त ₹1.25 तेव्हापासून मी कुदळ मिसळचा चाहता आहे. त्यासोबतच गार्डनमध्ये माझ्या लहानपणी फिरायला यायचो, तर कुदळ यांची भेळ पण भेटायची. मस्तपैकी संध्याकाळी गार्डनमध्ये फिरल्यानंतर तिथं एक चिनी मातीचं असं भांडं राहायचं, त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी राहायचं आणि यांच्या आजोबाकडनं ती हाताने मिक्स केलेली ओली भेळ मी खायचो. तर मी माझ्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी नेहमी शनिवारी येऊन इथं कुदळची मिसळ खातो. कुदळच्या मिसळचे चाहते माझ्या नाती पण आहे, माझे मुलं पण आहे आणि माझी फॅमिली पण. सगळे आम्ही मिळून सुट्टीच्या दिवशी यांच्या मिसळचा भरपूर असा आनंद घेतो. आणि यांची मिसळ खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, ॲसिडिटी होत नाही. मी वेगवेगळे अनुभव घेतले बाहेरगावी जाताना, पुण्याला, नारायणगावला, पण मला कुदळच्या मिसळच्या व्यतिरिक्त कुठलीही मिसळ ही आवडली नाही आणि या मिसळने आम्हाला कुठलाही त्रास होत नाही. असंच आमचं पुढच्या फ्युचरमध्ये कुदळ यांचं AC मिसळ हॉल हो, ही आम्ही त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो. कुदळ यांची मिसळचा आनंद सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. एक वेळ जरूर भेट द्यावी आणि टेस्ट घ्यावी. परत दुसरीकडं मिसळ खायला कोणी जाणार नाही असं मला तरी वाटतंय. धन्यवाद. आमच्या गाडी 25 वर्षापासून काम करतोय. काय नाव आहे तुमचं? इकडे बघा माझ्याकडे. काय नाव आहे तुमचं? इक्बाल. आता आपली मिसळ लागत आहे बघा, कुदळची स्पेशल मिसळ इथं लागत आहे. आता किती प्लेट लागणार आहे? 4 ना. बघूया आता ही मिसळ कशी तयार होते कुदळची ती बघूया आपण. सुरुवातीपासून दादा हेच नाव ना कुदळ मिसळ? हो. बघा प्रत्येक ठिकाणचं ना मिसळ तयार करायची वेगवेगळी म्हणजे मेथड असते, पद्धत असते. तर बघूया आपण कुदळ मिसळ कशी तयार होते. सगळ्यात अगोदर काय येणार दादा याच्यात? पापडी. ओके, हे पण घरगुती असते ना? ओके, आता पापडी, शेव, त्याच्यानंतर गावरान मटकी. अच्छा. त्याच्यानंतर शेव. ओके. बारीक शेव ना? हो, बारीक. अच्छा, जाड बारीक दोन्ही पण शेव त्याच्यात. मीडियम.
आता नेक्स्ट काय येणार? चिवडा. चिवडा. ओके, हा तिखट असतो ना चिवडा? हो. त्याच्यानंतर शेंगदाणे, तळलेले शेंगदाणे. अच्छा, तळलेले शेंगदाणे. शेंगदाणे बघा, फ्राय केलेले शेंगदाणे. आता नेक्स्ट निंबू. त्यानंतर कांदा. कांदा. तयार. ही रेडी झाली. हो. आता याच्यात रस्सा पडतो का? रस्सा वेगळा रस्सा येतो? नंतर द्यायचा. रस्सा नंतर येतो. बरं, बिगर चिवडा. तुम्हाला बिगर कांदा ना? इतर अच्छा, ज्यांना तरी पाहिजे ते हो तरी म्हटलं मागून तर टाकायचे, हो. नाही तर मग रस्सा टाकायचा. रस्सा टाकायचा. तुम्हाला हो तरी तुमचा रस्सा अनलिमिटेड असतो का? हो, जेवढं लागेल तेवढं? एवढा काय तरी नको. समजलं होतं तरी नको. तिखट लागती तरी त्याच्यामुळे नाही म्हणतात. हो. ज्यांना तिखट पाहिजे ते तरी ते घ्या. तरी का. ही आपली मिसळची प्राइस काय ठेवली दादा? 70 रुपये 70 रुपये मिसळ पाव. एक मिसळ आणि एक पाव. एक पाव 70 रुपये. आता जसं वाढदिवस असला किंवा इथं पार्टी असली वगैरे काही समारंभ असला तर त्याच्या ऑर्डरी तुम्ही घेता का? घेतो. मग त्याच्यासाठी सर कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय मग? माझा नंबर आहे 7350 40 60 36. अच्छा, आणि जेमतेम कधी तुम्हाला ऑर्डर करावं लागेल म्हणजे 1 दिवस 2 दिवस अगोदर? 1-2 दिवस आधी सांगितलं तरी करतो. संगमनेरमध्ये कुठेही तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आपल्या ह्या कुदळ मिसळचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर कुठे यावं लागेल दादा? संगमनेर नेहरू गार्डन शेजारी गाळा नंबर 5. आणि आपली ही पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन किंवा कचेरी जवळ आहे ना? हो. टायमिंग काय ठेवलंय तुम्ही? सकाळी 8 ते दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत. पूर्ण आठवडाभर उघडं असतं? हो हो, सुट्टी नाही. चला दादा, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. त्यांची मिसळ आहे एकदम 1 नंबर क्वालिटीची. 20 वर्षापासून आम्ही खातो इथं, आणि आज ते क्वालिटी 20 वर्षापूर्वीची तीच क्वालिटी. याच्यात काहीच फरक नाही, कुठलाच त्रास नाही. 100% चांगली, आरोग्यासाठी एकदम परफेक्ट मिसळ चांगली आहे, टेस्टेड आहे, आणि ते गावरानच लसूण वापरतात. हायब्रिड लसूण वापरते नाही. लसूण त्यांना मिस टाक येतो, आणि मी नाश्त्याला पण इडच येतो. पहिलं असं दुकान बघितलं ना का जे मटेरियल देते ना ते नाश्त्याला येतात. याचा अर्थ म्हणजे त्यांना माहिती आहे का गॅरंटेड असल्यामुळे नाश्ता करायला इथं इटच येणार. 12 महिने इटच आहे नाश्त्याला. नाव काय दादा? सुरेश सुरबाईया. मित्रांनो, आपली मिसळ आलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता मिसळमध्ये जाड शेव, मीडियम शेव, बारीक शेव, वरून शेंगदाणे, मटकी, कांदा बघू शकता. एकदम वेगळ्या प्रकारची ही मिसळ बनवलेली आहे बघा. तुम्हाला जर याच्यावर रस्सा आणि रस्स्यासोबत तरी पाहिजे ते तुम्हाला पाहिजे थोडं वरून ते देतात, आणि परत लागले तर रिफिल पण करतात. तुम्ही पाहिजे थोडं मनसोक्त असं रस्सा तरी वगैरे यांच्याकडून मागून घेऊ शकता वारंवार. जाऊन रस्स्याची खाऊया बघा. फक्त यांचं मिक्सर जरी खाल्लं ना, शेव पापडी वगैरे चिवड्याचा एकदम क्रिस्पी आहे बघा. आपण आहे ना याच्यावर आधी रस्सा घालूया आणि मग परत टेस्ट करूया. हो, थोडी, जास्त नको. थँक्यू साहेब. बघा, ओके, बरं. आणि एकदम अशी झनाटेदार आता ही मिसळ आपली तयार झालेली आहे बघा. तुम्ही बघू शकता किती एकदम झनाटेदार दिसते ही कलरफुल आपली मिसळ. चला आपण आहे ना याला पावासोबत ट्राय करूया. त्याच्यावर लिंबू वगैरे टाकूया आधी. जुनी अशी 50 वर्षाची परंपरा जपलेली मिसळ कशी वाटते तर एकदम अशी अप्रतिम सुपर आणि झन्नाटेदार ही मिसळ आहे कुदळची. आणि खरोखरच यांनी ही 50 वर्षाची जी परंपरा आहे ना ती जपलेली आहे. तुम्ही बघू शकता मिसळ दिसायला पण एकदम टॅम्पटिंग आहे, झक्कास आहे, झनाटेदार आहे, आणि खायला पण तेवढीच जबरदस्त अशी टेस्टवाली मिसळ आहे. आणि गर्दी इथं का होते हे त्याचं एक कारण आहे का परंपरा यांनी 50 वर्षापासून ही टिकवली आणि आत्तापर्यंत ती चालू ठेवली. आणि संगमनेरमध्ये 3ऱ्या पिढीला सुद्धा आज
हीच टेस्ट भेटते. म्हणून इथं सकाळी सकाळी लोक झोपेतून उठल्यावर कुदळ मिसळला येऊन भेट देतात, मनसोक्त नाश्ता करतात आणि मगच कामाला लागतात. तर या तुम्ही पण संगमनेरमध्ये आल्यानंतर अगदी बसस्टँडच्या जवळ आहे, कचेरीच्या किंवा सिटी पोलीस स्टेशनच्या जवळ आहे ही कुदळ मिसळ. आणि तुम्ही बसस्टँडला उतरल्यानंतर तुम्ही कोणाला जरी विचारलं का ही कुदळ मिसळ कुठं आहे, 50 वर्षाची परंपरा चालत असलेली, तर तुम्हाला कोणता पण ऑटोवाला इथं आणून सोडल. त्याचा टाईम आहे सकाळी 7 ते दुपारी संपेपर्यंत. तर या मिसळला भेट द्या आणि एकदा या मिसळची चव चाका आणि आम्हाला पण कमेंट करून सांगा कोणी कोणी ही मिसळ चाकली आहे आणि कुणी या मिसळला भेट देणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. तर चला ह्या मिसळला संपूया आणि भेटूया तुम्हाला अजून अशाच एक महाराष्ट्राच्या चांगल्या ठिकाणी चांगल्या चवेच्या वाटेला. तोपर्यंत खात राहा, पेत राहा, मजा करा.